नर्मदे हर. तर कटारहून सीताराम आश्रमातून सकाळी निघाले. तिथून किनाऱ्याने सगळा पुढचा रस्ता होता. भरपूर चिखल दलदल होती. तिथून आली बुजुर्ग नावाचं एक गाव लागलं, तिथे पोचले. तोपर्यंत सगळा किनाऱ्यानेच रस्ता होता. तिथून मग पुढे बराच चिखल आणि दलदल परत लागल्याने मी वरचा कच्चा रस्ता पकडला आणि पुढे निघाले. नरेंद्राचार्य स्वामींचा आश्रम आहे, तिथे नवीनच सुरू झाला होता. तिथं गेले. तिथे आपले महाराष्ट्रातले सर्व सेवेकरी होते. त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं, चहा पाणी झालं. त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठल्या रस्त्याने आलात. तर मी सांगितलं की किनाऱ्याने आले मी. तर ते म्हणे आतापर्यंत आलात, सुखरूप आलात, पण यापुढे किनाऱ्याने जाऊ नका. कारण गेल्या वर्षी जो माईला पूर आला होता त्याच्यामुळे किनाऱ्यावरची सगळा भाग नष्ट झालेला आहे. जी काही झाडं म्हणा किंवा रानासारखं होतं ते नष्ट झालंय. त्यामुळे चित्ते हल्ली किनाऱ्याला फिरत असतात. त्यामुळे सुखरूप आलात, पण यापुढे मात्र तुम्ही किनाऱ्याने जाऊ नका. मी अक्षरशः घाबरले. माईचे आभार मानले आणि तिथून मी पुढे निघाले. मग पुढे टोकसर, पीतनगर अशी गावं लागली. रावेरखेडीला पोचले. रावेरखेडीला त्या दिवशी तिथं मुक्काम केला. श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथेच राहिले. दुसऱ्या दिवशी परत सकाळी निघाले. संपूर्ण परत कच्चा रस्ता होता. मग तिथून बकावा, मर्दाना, नगावा असं करत करत मी तेलीभट्ट्यांना दुपारी पोचले. तेलीभट्ट्यान हे संत सियाराम बाबांचं स्थान आहे. त्यामुळे जरी दुपारी पोचले ते तरी ठरवलं होतं की त्या दिवशी तिथेच राहायचं आणि तिथली वातावरणातली एक ऊर्जा असते किंवा संतांचा तिथला जो काही सहवास आपल्याला मिळतो, तर तो आपण त्याचा लाभ घ्यायचा असं ठरवलंच होतं. त्यामुळे दुपारी पोचून सुद्धा मी त्या दिवशी तिथेच राहिले. दुपारी जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर सियाराम बाबांच्या आश्रमात तिकडे म्हणजे ते जिथं बसलेले असतात तिथं गेलो. त्यांचं दर्शन वगैरे छान झालं आणि तिथून परत आश्रमात आलो. रात्री जेवण झालं. सगळं व्यवस्थित नेहमीप्रमाणे दिवस पार पडला आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत निघालो आणि ससावद, अमलथा, लेपा असं करत करत लेप्याला दुपारी पोचलो. साधारण 11, 11:30च्या आसपास जेवणाची वेळ झाली होती. तर तिथल्या आश्रमात आम्ही गेलो. तर तिथले जे सेवेकरी होते ते कुठेतरी बाहेर गेले. ते पण गावकरी होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा, तुमची जेवायची सोय नक्की होणार आहे. त्यामुळे तिथेच थांबले. त्याच्यानंतर परिक्रमावासींची संख्या वाढत 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 जवळजवळ 20 जण झाले आणि तिथले सेवेकरी जे होते ते आले आणि त्यांनी अक्षरशः अर्ध्या तासात जेवायला वाढलं. तर नवल वाटलं थोडंसं की अर्ध्या तासात इतक्या जणांचा स्वयंपाक कसा काय होऊ शकतो. जेवायला खिचडी होती. खिचडीचा पहिला घास घेतला आणि लक्षात आलं की ही शिळी आणि खराब झालेली खिचडी आहे. पण माईचा प्रसाद असतो, आपण नाही म्हणू शकत नाही आणि नाही म्हणायचंही नाही. त्यामुळे जी काही दिली होती खिचडी आणि लोणचं त्याच्याबरोबर मी तसंच पूर्ण ती खिचडी खाल्ली आणि तिथून मी पुढे निघाले. त्याच्यानंतर परत सगळा किनाऱ्याने रस्ता असं करत करत कठोऱ्याला पोचले. कठोऱ्याला पोचायच्या अलीकडे एक छोटीशी गंमत झाली. गावातनं रस्ता होता. तर मी चालले होते आणि गळ्यात आपली एक बॅग असते नेहमीची, काय काय महत्वाचं ठेवायला सामान किंवा माईचं असतं सगळं सामान त्याच्यामध्ये. तशी बॅग होती गळ्यामध्ये आणि समोरच्या एका घरातनं एक छोटीशी 1.5-2 वर्षाची मुलगी खूप अशी जोरात धावत आली एकदम आणि तिने डायरेक्ट माझ्या बॅगेला हात घातला. म्हणजे तिला परिक्रमावासींची सवय होती की ह्यांच्या गळ्यातल्या बॅगेत नक्की काहीतरी असतं, निदान बिस्किट तरी असतं, चॉकलेट तरी असतं. त्यामुळे ते इतकं गोड दृश्य होतं की मी निवांत उभी आहे. ती अशी जेमतेम माझ्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारी मुलगी आणि हात वरती करून ती असं चेन उघडायचा प्रयत्न करते. तिला काही ती चेन उघडेना. शेवटी मी चेन उघडली आणि त्यातनं एक बिस्किटाचा पुडा तिला दिला. त्याबरोबर ती एकदम खुश होऊन पळाली. तर इतकी छोटी मुलं असतात, त्यांनाही माहिती असतं की कुठल्या बॅगेत काय असू शकतं. मजा आली आणि एवढी लहान होती तरी तिला ते सगळं कळत होतं. तर असं करत करत कठोऱ्याला पोचले. कठोऱ्याचा जो आश्रम आहे तो महाराष्ट्रातले सेवेकरी आपले म्हणजे संचलित करतात तो. तर त्याप्रमाणे छान उत्तम सोय होती सगळी. सगळे लोक भेटले, ओळखीची काही लोक भेटली. छान त्या दिवशी तिथं मुक्काम झाला. रात्री 2 वाजता तुफान पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून सगळं निघाले आणि किनाऱ्याने सगळा रस्ता होता. पाऊस पडल्यामुळे खूप चिखल वगैरे झाला होता. पण किनाऱ्यावरनं चालतानाचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे शक्य तितकं मी किनाऱ्याने चालत होते.
तिथून पुढे बडगावला पोचले. मांडव्य ऋषींचा आश्रम आहे, तर तिथे मांडव्य ऋषींची गुंफा पण आहे जिथं त्यांनी तप केलं होतं. तर तिथे पोचले. तिथं त्या गुंफेमध्ये गेल्या वेळी गेले होते, पण गुंफेमध्ये आतमध्ये जायचं धाडस केलं नव्हतं. पण यावेळी ते धाडस केलं आणि छोटेसं असं एक जेमतेम आपण बसून जाऊ शकू एवढीच जागा होती. आतमध्ये पूर्ण अंधार होता. थोडेसे डोळे सरावल्यावर कळलं की 10 फूट जवळजवळ ती खोल गुहा होती. असा खाली जायचा एक रस्ता होता, म्हणजे पायऱ्या होत्या, आणि एक वरती समोर असे 2 भागात ती गुहा होती. तर खाली उतरून गेले. अत्यंत शांतता, नीरव शांतता होती. काहीही बाहेरचा एकही आवाज तिथे येत नव्हता. तिथे शांतपणाने बसले. थोडा वेळ ध्यान केलं, थोडा जप केला आणि खूप मन प्रसन्न झालं. तिथून परत वरती आले आणि वरती मग आश्रमात गेले. तर तिथले जे राघवदास महाराज आहेत, बालयोगी आहेत, तरुण आहेत अतिशय आणि खूप तेजस्वी आहेत. तर ते तेवढ्यात आले. त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. त्यांनी बालभोग दिला आणि त्यांचा आदल्या दिवशीच वाढदिवस होता, त्याच्यामुळे त्यांनी गाजराचा हलवा केला होता आणि त्यांनी महाराजांनी स्वतः हलवा केला होता तो. तर इतका सुंदर हलवा झाला होता. मग त्यांनी पोळीचा लाडू, चिवडा, गाजराचा हलवा असा भरपूर बालभोग दिला. चहा वगैरे झाला आणि आश्रम वगैरे पाहून आम्ही तिथून निघालो. तर तिथे एक सेवेकरी होता. तर त्यांचा म्हणजे तो मुंबईचा होता, त्याच्यामुळे अर्थातच मी मराठीत बोलले त्याच्याशी. तर थोडंसं त्याची भाषा मला वेगळी वाटली. म्हणजे अमराठी लोक जसं बोलतात तशी त्याची भाषा होती. तर मी त्याला विचारलं की तुम्ही मराठी नाही आहात का? तर तो म्हणे मी मुंबईचा आहे, मला मराठी येतं आणि मी ख्रिश्चन आहे. पण लहानपणापासून मला ख्रिश्चन धर्माबद्दल कधीच काही वाटलं नाही. मला हिंदू धर्माचं खूप अट्रॅक्शन होतं, त्याच्यामुळे मी इथं येऊन सेवेला राहिलोय. तो जवळजवळ 8 महिने तिथे होता आणि सेवा देत होता. म्हणजे आपल्या सनातन धर्माचा प्रभाव म्हणा किंवा काय मला सांगता येणार नाही, पण ते निश्चित मला तिथं जाणवलं त्याच्याकडे बघून. मग तिथून पुढे निघाले. त्याच्यानंतर पुढे अगदी जवळच एक साधारण 1 किलोमीटरवर नावडा टोळी लागलं. तिथं शालिवाहन आश्रम आहे. शालिवाहन शकाची सुरुवात ज्या राजाच्या नावापासून झाली, त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग आणि मंदिर तिथं आहे. अत्यंत उत्कृष्ट आहे. तेही बघितलं. तिथं त्यांनी तिकडे लवकर असतं जेवण, त्यामुळे त्यांनी साधारण 11 वाजता 10:30-11लाच आम्हाला सांगितलं की जेवायला चला. आता खरं एवढा बालभोग केल्यावर भूक नव्हती, पण तरी सुद्धा नाही म्हणायचं नाही. त्याच्यामुळे जेवायला बसले आणि थोडासा कढी भात वगैरे खाल्ला आणि मी तिथून पुढे निघाले. आणि तिथून मग मात्र रस्ताच होता. त्यांनी सांगितलं की किनाऱ्याने वाट नाहीये, त्यामुळे तुम्ही रस्त्याने जा. त्यामुळे रस्त्याने चालता चालता दमायला झालं. ऊन मात्र प्रचंड होतं. त्याच्यामुळे मध्ये एक गाव लागलं बोथू नावाचं, तिथं राम मंदिर होतं. तिथे आतमध्ये गेले, आसन लावलं, छानपैकी 1 तास 1.5 तास झोप काढली आणि थोडंसं ऊन कमी झाल्यावर निघाले आणि मी तिथून बलगावला पोचले. नर्मदे हर.